Online virtual class for students, day 7th November 2021, spoken English, day 32nd. Today's topic is simple present tense. Sentence pattern that we have studied. I go. आता एखादा सेंटेन्स पॅटर्न कसा तयार करायचा आहे ते आपल्याला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. While we are speaking, we want to construct some sentences. And if we know the pattern, how to construct the sentence, then we prepare easily. So now, from today, we are learning about the sentence pattern. This is the one of the pattern here. Generally, I say I teach you within a 5-minute English. How? That is the one of the example here. I go means मी जातो किंवा मी जाते. मी जातो किंवा मी जाते. जर समजा आता या ठिकाणचा क्रियापद जर मी बदलला, मी जातो आय गो, मी खातो आय ईट. आता फक्त क्रियापद बदलत जायचं. म्हणजे क्रियापद जर आपण बदलत गेलो तर आपल्याला प्रत्येक शब्द हा बदलत गेलेला दिसतो. वाक्य रचना वेगवेगळे येते. मग त्यासाठी हे शब्द आहेत. आय गो मी जातो, आय राईट मी लिहिते किंवा मी लिहिते, आय रीड मी वाचते, मी वाचतो किंवा मी वाचते, आय प्ले मी खेळतो किंवा मी खेळते, आय ईट मी खातो किंवा मी खाते. पॅटर्न काय आहे तर सुरुवातीला कर्ता आय आहे, त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आहे. कर्ता अधिक क्रियापदाचं पहिलं रूप. या पद्धतीनं आपण जर क्रियापद वापरत गेले तर हजारो वाक्य आपण तयार करू शकतो. मी तुम्हाला 100 क्रियापद दिले, 100 क्रियापद इथं बदलत जा, तुमचे 100 वाक्य तयार होतात का नाही? सर. यासाठी आपल्याला आपण क्रियापद पाठ करायला सांगितलेलं होतं. मी 4-4दा ती लिंक टाकली क्रियापदाची, हे पाठ करा, हे पाठ करा. ते तुझ्या खानातलं गळ नाचले, या खानामध्ये घातलं की कान गळाले. हे तू हेडफोन मी घालून बघलं होतं एकदा. रोहिणी माईक चालू आहे तुझा. क्रियापदाच्या नंतर आपल्याला जे काही वाक्य आहे ते पुढे नंतर बोलणार आहोत, पण मूळ साचा जो आहे तो या पद्धतीचा आहे. आता याच्या पुढे काय लागतं? आय गो टू मार्केट, आय गो टू स्कूल, आय गो टू रिव्हर, आय गो टू फार्म. आता हे पुढे लागत असतं, पण आपण तो पॅटर्न नाही शिकणार आहोत. आपण मूळ साच्याचा पॅटर्न शिकणार आहोत. आय गो. मग त्या पद्धतीने आपण बघूया. आता एक उदाहरण घेऊ. रन. आता हे रन घेऊन वाक्य तयार करा. अथर्व. यस सर. I run in school. नाही, मी पुढचं वाक्य बोलायला सांगितलेलं नाही. मला फक्त या 2च शब्दाच्या पॅटर्न मध्ये उत्तर पाहिजे. I run. हा, मराठीमध्ये मी पळतो. मी धावतो किंवा मी पळतो. यस, आय रन. आय आस्क. काय नाही सर. आता सेकंड आस्क रोहिणी. I ask. मी विचारते. ओके. गिव मानसी. I give. मी देते. ओके. से सुयश. I say. मी सांगतो. स्लीप अमरजा. I sleep. मी झोपते.
नको आता नको झोपू हा, दिवस नाही, रात्रीला झोप. सृष्टी, टेक अनदर वर्ड अँड से. सृष्टी, take Yes, another. sir. I go. No, there is a verb. Except these 10 verbs. इथं 10 क्रियापद झालेले आहेत. हे 10 क्रियापद सोडून कोणताही एक क्रियापद घ्या. Okay, sir. I read. मी वाचते. झालं ना, इथंच आहे ना. Be fast. I wake up. मी उठते. बर, ठीक. बघा, क्रियापद पाठ नसली की असली जम्बलिंग होते. मी तुम्हाला याच्यासाठी पाठ करायला सांगितले, वारंवार ती लिंक टाकली होती 100 क्रियापद, ते आपल्याला उपयोगाचे आहेत. ओके, मे आय से सर? यस, व्हाय नॉट. आय सिट. मी बसते. Okay, that is the one of the pattern. If you use 100 verbs which I have given to you, then it prepares 100 sentences. मी दिलेले 100 क्रियापद जर तुम्ही वापरलात तर तुम्ही 100 क्रियापदाचे 100 वाक्य तयार करू शकाल. फक्त आय सोबतच. I eat, I go, I play, I read, I laugh, I cry, I whatever may be there, 100 verbs, there may be prepares 100 sentences. Suppose instead of I, we use we. आता आय म्हणण्याऐवजी आम्ही आम्ही असं म्हणू. आम्ही जातो, आम्ही येतो, आम्ही उठतो, आम्ही बसतो, आम्ही खातो, आम्ही पितो, आम्ही रडतो. काय काय म्हणायचे ते वाक्य बोला. त्यामध्ये वी वापरून पाहू. वी गो, आम्ही जातो. वी राईट, मानसी. वी राईट, सुयश. आम्ही लिहितो. आम्ही लिहितो. वी रीड, सृष्टी. आम्ही वाचतो. यस. वी प्ले, अथर्व. आम्ही खेळतो. वी ईट, रोहिणी. आम्ही खातो. आता बघा, हेच क्रियापद आपण आय घेऊन वापरलेलं होतं. आय गो, आय राईट, आय रीड, आय प्ले, आय ईट. आता या ठिकाणी आपण वी वी असं घेतलेलं आहे. म्हणजे आम्ही 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 असं म्हटलेलं आहे. आम्ही जातो, आम्ही लिहितो, आम्ही. आता काही उदाहरणं पाहू. स्विम, मानसी. वी स्विम. आम्ही पोहतो. यस. सेकंड वन, क्राय, अथर्व. क्राय, रडणे. वाक्य सांग रे, पॅटर्न मध्ये. झोपला का? काय चालू आहे लक्षात? आय एम क्राईंग. डोंट क्राय. व्हाय यू आर क्राईंग? म्हणजे त्याचं लक्षच इथं नाही. मानवी, तू सांग बरं, काय ऐकू लागलीस ते? येते का बघू? वी क्राईंग. मी रडते. का रडतेस? नको रडू. सृष्टी. Yes, sir. आम्ही रडते. We sing. आम्ही गातो. रिपीट. आम्ही गातो. ऐकू येत नाही. We sing. आम्ही गातो.
वी सिंग, आम्ही गातो. ओके. सेच सांगितलं नाही. रोहिणी. सेच सांगितलं नाही म्हणलं. तर मी सांगू. हा. मे आय से सर. यस, व्हाय नॉट. वी से, आम्ही सांगतो. वी से, आम्ही सांगतो. ओके. सेकंड, अमरजा, स्टडी. वी स्टडी, आम्ही अभ्यास करतो. यस. आता लक्षात आलं का कर्ता बदलल्यानंतर कसं क्रियापदाचं एकच आहे, फक्त कर्ता बदलला इथं. आपण क्रियापदात काही बदल झालेला नाही. सुरुवातीला जो वापरलेला होता तो आपण आय वापरला. आता जो वापरलेला आहे तो मात्र वी वापरलेला. लक्षात येतं वाक्यरचना करायला? यस सर. काय पॅटर्न आहे तर सांगा बरं, सूत्रामध्ये सांगायचं असेल तर. वी गो पॅटर्न. वी गो नाही, सूत्राच्या पॅटर्न मध्ये जायचंय मला. कोण सांगतो? सुरुवातीला जो वापरलेला आहे आय असेल, वी असेल, जो काही असेल तो आहे कर्ता. आणि त्यानंतर जे वापरलेलं आहे ते क्रियापद, पण क्रियापदाचं पहिलं रूप. सब्जेक्ट प्लस वर्ब. यस. सब्जेक्ट प्लस वर्ब. सब्जेक्ट प्लस वर्ब. Yes. वन. Listen here. प्लस Listen here. Listen. Subject plus verb not. Subject plus V1 verb form first. क्रियापदाचं पहिलं रूप. सब्जेक्ट प्लस वर्ब म्हणजे कोणतं वर्ब? क्रियापदाचे 5 रूप आहेत. त्याच्यामध्ये कोणतं वर्ब? यस. तर त्याच्यामध्ये पहिलं वर्ब ते आपल्याला आलं पाहिजे. S plus V1. Now second pattern, subject we are going to change. You, मी, आम्ही. आता आपण तू म्हणणार आहोत. तू जातोस, तू खातोस, तू उठतोस, असे वाक्यरचना बोलायचे असते. तर आपण त्यासाठी यू वापरतो. कर्ता बदलतो आपण. यू गो, तू जातोस किंवा तू जातेस मुलगी असेल. यू राईट, अथर्व. तू लिहतोस. तू लिहितोस. यू रीड, सृष्टी. तू वाचतेस. तू वाचतोस किंवा तू वाचतेस. यू प्ले, अमरजा. तू खेळतेस. तू खेळतोस किंवा तू खेळतेस. मानसी. यू ईट. तू खातोस. तू खातोस किंवा तू खातेस. What we have done here, we changed our subject. Before first we have taken I, in the second we have studied about the we. Now here we taken the you. तू या अर्थानं, एक अर्थानं, एक वचनी अर्थानं तू. Examples. Walk, Rohini. यू वॉक. तू चालतोस. Okay. Sanjeevani, answer. वॉक. Answer. you answer. you सर नाही यार. यू आन्सर याच्यात काय नाही आरा सांग बरं मला. कर्ता यू आहे.
आणि पुढे आन्सर वापरायचा, यू आन्सर. काय अवघड आहे नाही आरा म्हणायला? सुयश तू सांग रे, आन्सर घे. यू आन्सर, तू उत्तर देतो. संपलं. यू म्हणजे तू, आन्सर म्हणजे उत्तर देत नाही. यू आन्सर, तू उत्तर देतोस. ओके. सृष्टी टॉक. Yes, sir. You talk. तू हा, you talk. तू बोलतोस. एवढा वेळ लागला? टॉक म्हणजे पाठ नाही. सर अगोदर पण तुम्हाला सांगितले ते. ओके. सी रोहिणी. यू सी, तू पाहतोस. यस. टेक. संजीवनी. यू टेक, तू घेतोस. हा, लक्षात आलं पॅटर्न कसा आहे ते. अमरजा. से एनी वर्ब and say the sentence. यू लीव, तू झोपतेस. You sleep. Yeah. This type of sentence using you as a singular. You आहे पण हा सिंगुलर आहे. तू 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 या अर्थानं आहे. आता आपण यालाच आपण प्लुरल फॉर्म मध्ये सुद्धा वापरतो. म्हणजे तू म्हणजे तुम्ही, तुम्ही जाता, तुम्ही लिहिता, तुम्ही उठता, तुम्ही बसता, तुम्ही खाता, असे जे वाक्य राहतात ते अनेक वचनी असतात. पॅटर्न तोच असणार आहे, वाक्यात काही बदल नाही. यू गो, तुम्ही जाता. यू राईट, तुम्ही लिहिता. बरोबर आहे. यू रीड, काय होतं? तुम्ही वाचता. यू प्ले, आम्ही तुम्ही खेळता. तुम्ही खेळता. यू ईट, तुम्ही खाता. तुम्ही खाता. म्हणजे वाक्यात बदल नाही बघा. एक वचनी असो की अनेक वचनी असो, तू म्हणायचं असेल किंवा तुम्ही म्हणायचं असेल तर यासाठी यूच वापरतात. तू जातोस म्हणायचं असेल तरी यू गो, तुम्ही जाता म्हणायचं असेल तरी यू गो. बघा, वाक्याचा पॅटर्न लक्षात असणं अत्यंत आवश्यक आहे, तरच तुम्हाला बोलता येत. आपण काय करतो, बोलत असताना भुचकाळात पडतो. म्हणून या गोष्टी लक्षात घ्या. तू म्हणजे यू होते, पण तुम्ही म्हणजे यू होते का असं आपल्याला वाटतं. किंवा यू म्हणजे तुम्ही होते, मग तू होतं का, तर तूही होतं, तुम्ही होतं. हे पॅटर्न आपल्याला लक्षात घेणं अत्यंत आवश्यक. नाव यूज द एक्झाम्पल्स. मेक. मानसी. व्हिडिओ चालू पाहिजे हा मानसी. यस सर. यू मेक. यू मेक म्हणजे काय? यू मेक, तुम्ही बनव. तुम्ही बनवता. बघा, क्रियापदाचा अर्थ जर तुम्हाला पाठ असेल तरच तुम्हाला हे येतं, अन्यथा येणार नाही. बरोबर आहे ना? यस सर. म्हणून पहिल्यांदा काय करायचं, या सगळ्या गोष्टी पाठ असणं अत्यंत आवश्यक. बेक. अथर्व. यस सर. यू बेक. मराठीत कोण सांगते? माईक का बंद केला? तू बनवतोस. बेक म्हणजे बनवणे येते का? बेक म्हणजे भाजणे सर. उगाच छाटायचं काय बी. अरे अभ्यास करायचं नाही, काय नाही.
क्रियापद कशाला दिले? अभ्यास नाही केला ना बेटा, जॉईन होऊन देणार नाही ना. पाठांतर पाहिजे सगळं. अभ्यास करणारे चालतात, 10च असू द्या पण अभ्यास करणारे पाहिजेत. ओके, से. संजीवनी. यू से तुम्ही म्हणता. 5. सुरेश. यू फाइट तुम्ही लढता. ओके. स्मेल. अमरजा. यू स्मेल तुम्ही वास घेता. तुम्ही सुगंध घेता. सुगंध आणि वास दोन्हीत फरक आहे बेटा. वास हा खराब असतो, सुगंध हा चांगला असतो. स्मेल म्हणजे सुगंध, वास नाही. नेक्स्ट रोहिणी, एक क्रियापद घेऊन सांग. इथला नाही, आपल्या मनाने घ्यायचंय. यू सी तुम्ही पाहता. ओके. नाव ही. तो एखादा विद्यार्थी आहे, मुलगा आहे, जेंट्स आहे, त्यावेळेला आपण ही वापरतो. मुलगी लेडीज असेल तर शी वापरतो आणि वस्तू असेल तर इट वापरतो. आता आपण ही, तो, थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर म्हणतात त्याला. ही गोज, तो जातो. आतापर्यंत आपण गो गो वापरलेला आहे. या ठिकाणी मात्र ईएस आलेलं आहे त्या क्रियापदाला. आतापर्यंत आलतं का रे क्रियापदाला ईएस? नाही. तर हे आहे 5वं रूप क्रियापदाचं, यस फॉर्म. ज्याला आपण 5वं रूप म्हणले यस फॉर्म, ते कुठं वापरतात? तर ते इथं वापरतात. ही, शी, इट सोबत इथं वापरतात साध्या वर्तमान काळामध्ये. ही गोज, तो जातो. ही राइट्स, तो लिहितो. ही रीड्स, ही प्लेज, तो खेळतो. ही ईट्स, तो खातो. यस किंवा इयस हे या ठिकाणी पाहायला मिळतं. तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यासोबत यस फॉर्म वापरले जातात. ही, शी आणि इट यांच्या सोबत. लक्षात येतं मी काय सांगतो ते? यस सर. आता लॉफ आहे. आता याचं वाक्य सांगा बरं. लॉफ, सृष्टी. यस सर. ही लाफ्स. ही लॉफ्स. तो हसतो. टॉक. अथर्व. यस सर. ही टॉक्स तो बोलतो. हा, टॉक्स यस फॉर्म आला पाहिजे. वॉक. संजीवनी. यस सर. वॉक ही वॉक तो चलतो. ही वॉक नाही, ही वॉक्स. यस आलं पाहिजे. यस. सीट. सीट मानसी. सीट मानसी. ही सीट्स. वर्क, ही वर्क्स. या पद्धतीने यस फॉर्म या ठिकाणी वापरलेला आहे. पुढचा आहे ही goes. तो ती करता बोललेलं आहे. लेडीज असेल, मुलगी असेल तर त्यावेळी आपण शी वापरतो. शी गोज, ती जाते. शी राइट्स, ती लिहिते. शी रीड्स, ती लिहिते. बरोबर आहे? ती वाचते. सर यू आर रॉंग. यू आर नॉट सीइंग हियर. ती वाचते. हा. शी प्लेज, यस सर. ती खेळते. शी इट्स, ती खाते. इथं रॉंग काय? शी रीड्स, ती लिहिते. हे चूक आहे. तुमचं लक्ष आहे की नाही? Yes, sir. केलेलं आहे ते. ती तिथं वाचतो. ऍड अँड पुश.
असे वेगवेगळे क्रियापद वापरून आपल्याला लिहिता येतं, वाक्यरचना तयार करता येते. आता गडी नाही, बाई बी नाही, वस्तू आहे, तर त्यावेळेला इट हे क्रियापद करता वापरतात. IT इट. ट्रेन जात आहे, बस जात आहे, कार जात आहे, असं जेव्हा आपण म्हणतो, ते जाते. इट गोज, इट राइड्स, इट रीड्स, ते वाचते. इट प्लेज, ते खेळते. इट रीड्स, ते खाते. आणि असे पूर्ण एक्झाम्पल्स. फक्त यस फॉर्म जो वापरलेला आहे तो ही, शी, इट या 3 याच्या सोबत वापरलेला आहे. आणि हे तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते आहेत. यांच्यासोबत फक्त क्रियापदाचं यस फॉर्म वापरलं जातं, तेही साध्या वर्तमान काळामध्ये. हा सगळा काळ कोणता आहे, तर तो साधा वर्तमान काळ आहे. आता अनेक वचनीमध्ये दे वापरतात. एकापेक्षा जास्त मुलं असतील, एकापेक्षा जास्त मुली असतील, किंवा एकापेक्षा जास्त वस्तू असतील, तर त्यावेळेला दे वापरतात. पण क्रियापदाचं पहिलं रूप गो, इथं यस फॉर्म वापरत नाही. दे गो, ते त्या ती जातात. दे राईट, ते त्या ती लिहितात. दे रीड, ते त्या ती वाचतात. दे प्ले, ते त्या ती खेळतात. दे ईट, ते त्या ती खातात. आता एक याचे उदाहरण आहे, हे एक्झाम्पल वापरायचं आणि अनेक पद्धतीनं आपल्याला वाक्य तयार करतात. समजा पुट आहे, सृष्टी सांग बरं पुट घेऊन. दे पुट, ते ठेवतात. ते त्या ती ठेवतात. ते ठेवतात किंवा त्या ठेवतात किंवा ती ठेवतात. या पद्धतीची वाक्यरचना. थोडक्यात पॅटर्न काय आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. सिंग्युलर नंबर आणि प्लुरल नंबर, एक वचन आणि अनेक वचन. फर्स्ट पर्सन म्हणजे जो बोलतो तो. मी बोलत असेल तर मी फर्स्ट पर्सन, एकटा असेल तर आय, आणि अनेक वचनी असेल तर वी. आय गो, वी गो. सेकंड पर्सन यू गो, यू गो. थर्ड पर्सन ही गोज, शी गोज, इट गोज. हे सगळे सिंग्युलर नंबर आहेत. आणि प्लुरल फॉर्म मध्ये दे गो. हा पॅटर्न तुम्हाला पाठ असला पाहिजे. आय गो, वी गो, यू गो, यू गो, ही गोज, शी गोज, इट गोज, दे गो. या पद्धतीनं तुम्हाला ही वाक्यरचना पाठ झाली पाहिजे. सेंटेन्स पॅटर्न काय आहे? आय गो म्हणजेच S+V1. कर्ता आधी क्रियापद म्हणायचं नाही. सृष्टी काय म्हणलो मी? कर्ता आधी क्रियापद म्हणायचं नाही, कर्ता आधी क्रियापदाचं पहिलं रूप म्हणायचं. क्रियापद तर 5 रूपामध्ये आहे, म्हणजे कोणतं रूप वापरायचं, तर पहिलं रूप वापरायचं. तर याला कोणतं काळ म्हणतात? वरी पहा, सिंपल प्रेझेंट टेन्स. कोणत्या काळाचं सूत्र आहे हे? सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स. आज आपण कशाबद्दल माहिती घेतली? साध्या वर्तमान काळात. पॅटर्न काय लक्षात आलं? टेन्स. सोपं आहे ना पॅटर्न? सोपं आहे ना Yes, sir. पॅटर्न? काय Yes. करायचं? काय शिकवायचं? काय सूत्र आहे ते सांगा. क्रियापदाचे पहिले रूप. क्रियापदाचे पहिले रूप. यस. त्यालाच म्हणतात S+V1 in English. What we call S+V1. I go. Now it's time to clear today's homework. Write down the given chart using any 5 verbs. Which chart? Whatever I told you before this. I go, we go, you go, he goes, she goes, it goes, they go. मी तुम्हाला आता हा जो Okay, चार्ट दाखवलेला होता, हा चार्ट. आता इथं गो दिलेला आहे, तर गो काढून टाकायचा, दुसरा क्रियापद वापरायचं. मग पुन्हा लिहायचं, दुसरं क्रियापद वापरायचं. असंच लिहायचं. टेन्सचं नाव लिहायचं, सिंपल प्रेझेंट टेन्स. इकडे सिंग्युलर नंबर लिहायचं, इकडे प्लुरल नंबर लिहायचं, आणि आय, वी, यू हे सगळे लिहून त्याच्या पुढे क्रियापदाचं पॅटर्न लिहायचं. लक्षात येतं? सर असे तसे 5 चार्ट बनवायचे. असे कमीत कमी 5 चार्ट बनवायचे आहेत.
Write down the given chart using any 5 verbs. And prepare some sentences Okay. of simple present tense. After then prepare sentences. I go, मी जातो, I write, मी लिहितो, I play. 100 क्रियापद दिलेत. 100 क्रियापद वापरून आयचे वाक्य बनवा. 100